Good afternoon, everyone. We are honored to have Mr. Chikeru with us today. He is a very auspicious and well-known personality of our society. His efforts need no introduction. The result speaks for himself. Mr. Praful Chikeru is a Deputy Registrar at YCMOU, that is Yashwantrao Chauhan, Maharashtra University. As we all know, yes, he has produced 74 educational and 40 self-employment promotional videos in a telecast format. Also, he has produced 25 audio programs for broadcasting through All India Radio. He has presented papers in 3 international conferences that is organized by IDEA. He has delivered lecture on educational opportunities in India. His well-known published books are Innovation Management, Way Towards Success, poem about machine age. So there is a long list to cover all his glorious achievements. But actually here I stop my introduction. And I would like to hand over to Mr. Honorable Chikeru to outline the event. मी मराठीत बोलतो की माननीय श्री चिकेरू साहेब यांचे तुम्हाला इंट्रोडक्शन लोकांनी करून दिलेलं आहे. तर त्यांना मी थोडंसं त्यांच्याविषयी माहिती देण्यापेक्षा त्यांना काही 2 शब्द बोलायला सांगतो आहे मी. तर त्यांना प्रोसीड करतो मी आणि त्यांना कंपनीतर्फे वेलकम करतो आहे. I hope all of you understand Marathi and most of you have your mother tongue Marathi, and it is proven that a man thinks in his mother tongue, so and understands in his mother tongue. So let me be speaking in Marathi for you. Okay? Is that okay for all? Fine. आता ज्या इंट्रोडक्शनमधनं आपण गेलेले आहात ती खूप काही अशी एक्स्ट्राऑर्डिनरी एक्सक्लुझिव्ह असं नाही आहे, पण याच्यातनं काही शिकायला मिळालं. म्हणजे मी यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीमध्ये 25 वर्ष काम केलं. महाराष्ट्रभर आमचे कॉलेजेस आहेत आणि गेली 25 वर्ष मी राज्यभरामधल्या सगळ्या भागांमध्ये जिल्हा, तालुका आणि अगदी ग्रामीण भागामध्ये फिरलो. आणि आज आमची टोटल विद्यार्थी संख्या 25 वर्षाची झाली आहे 70 लाख. ते आम्ही अनेक विद्यार्थ्यांना भेटलो, तर कमीत कमी एक 4-5 लाख विद्यार्थ्यांना तर मी भेटलेलो आहे. एस्पेशली तुमच्या एजच्या लोकांमध्ये खूप मिसळण्याची मला संधी मिळाली. मी पूर्ण महाराष्ट्रभर युवक मेळावे केले आणि दिवसेंदिवस जसा काळ बदलत चाललेला आहे त्या बदलत्या काळानुसार आपल्याला या नवीन जनरेशनशी जास्तीत जास्त कसं बोलता येईल आणि या नवीन जनरेशनकडनं ज्या अपेक्षा व्यक्त करायच्या त्याला शास्त्रशुद्ध आधार कसा देता येईल असं म्हणून मी काही विचार सारखा करत असतो. आणि याच्याबद्दल बोलताना मला मोगल सरांनी सांगितलं की तुम्ही इथे या एकदा आणि आमच्या लोकांशी बोला. आपल्याला बोलायचं आहेच खरं म्हणजे गप्पा मारायच्या आहेत. आपण काही भाषण ऐकायला आलेलं नाही किंवा भाषण करायचंही नाही आहे मला. मला काही गोष्टी अशा इंटरेस्टिंग आहेत. तुम्हाला माहिती असेल की लोक म्हणतात की इंडिया इज गोइंग टू बी सुपर पॉवर, भारत ही महासत्ता होणार आहे. पण एवढं म्हटल्याने आपण आनंदित होतो वगैरे तिथपर्यंत ठीक आहे, पण सुपर पॉवर कशाची? सुपर पॉवर कशाची आहे प्रत्येक गोष्टीची एक सुपर पॉवर असते. सुपर पॉवर कशाची? महासत्ता कशाची? आणि मग आपण एकदम शॉर्ट करू त्याला की आर्थिक महासत्ता, पैशाची महासत्ता, आर्थिक महासत्ता आपल्याला व्हायचं आहे. कोण होणार? कोण करणार? कोण महासत्ता घडवणार? तर या पुढल्या दशकामध्ये संपूर्ण जगाचं लक्ष तुमच्याकडे आहे, तुमच्या एजच्या मुलांकडे आहे आणि तुमच्याहीपेक्षा लहान मुलांकडे जास्त लक्ष आहे. आता आपण एका अशा स्टेजला आलेलो आहे की आपलं ते बालपण गेलं आहे आणि आपण एका यंग एजला आलेलो आहोत. परंतु ह्या एजला येईपर्यंत तुमच्यावर काही संस्कार केले, तुमच्या आईवडिलांनी केले, तुमच्या शिक्षकांनी केले, तुमच्या नातेवाईकांनी केले आणि काही संस्कार तुमच्या मित्रांनी पण केले, मैत्रिणींनी केले. तुम्ही या स्टेजला आलेले आहात की ते संस्कार विसरू शकत नाही. आज पुढल्या 10 वर्षाकरता अशी वेळ आलेली आहे की त्या लहान मुलांवरचे संस्कार आता बदलावे लागणार आहेत.
पण आपल्याला आता ते मागे जाऊन ते संस्कार बदलता येणार नाही. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या चांगल्या आहेत. म्हणजे जग आपल्याकडे पुष्कळ वेळा जे अतिशय आदराने पाहतं त्याचं कारण आपल्याकडचे खूप चांगले संस्कार आहेत. संस्कारच म्हणू आपण त्याला, शिकवणं म्हणू. पण काही गोष्टी अशा आहेत की त्या लहानपणी आपल्याला कोणी शिकवल्या नाहीत, सांगितल्या नाही. व्हेअरॲज लहानपणी दुसऱ्या कोणाला तरी ते शिकवलेलं असतं. त्याच्यात आणि आपल्यात काही फरक आहे का, अशी आपण पहिल्यांदा फक्त सुरुवात करूया. त्याच्या आधी मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे. हा मी अनेक वेळा अनेक कार्यक्रमांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना विचारतो. हा एक प्रश्न विचारणार आहे आणि जर त्या प्रश्नाचं खरंच प्रामाणिकपणे तुम्हाला उत्तर देता येत असेल तर हात वर करा. आणि जर तुम्हाला असं वाटलं की त्याच्यात कमीपणा वाटायचं काही कारण नाही, नाही आपल्याला उत्तर देतं तर नाही म्हणा. पण माझा हा प्रश्न अगदी सोपा आहे, साधा आहे. तुम्ही आयुष्यात तुमचं ध्येय ठरवलं आहे का? हॅव यू फिक्स्ड युअर गोल फॉर लाईफ? इफ येस हात वर करा, इफ नो आपण बोलूया. ओके, आपल्याला याचा अर्थ कळला, या सायलेन्सचा अर्थ कळला. हाच प्रश्न मी आपल्याला विचारतो. कारण असं आहे, हाच प्रश्न शाळेत असताना बिल गेट्सला विचारला होता आणि ही सेड येस. फरक कुठे आहे तो सांगतो. संस्कार आणि आपल्या पद्धती याच्यामध्ये फरक आहे. ज्युनियर अचिव्हमेंट नावाची अमेरिकेमध्ये 1920 साली संस्था स्थापन झाली. ती सगळ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उद्योजकता, बिझनेस रुजवायचा प्रयत्न करते. आणि 1920 पासून हे चालू आहे. आणि लहान लहान मुलांना एक अशी ईर्षा निर्माण करायची की मला अब्जाधीश व्हायचं, आय वॉन्ट टू बी अ बिलियनर. आता बघा, ह्या एजपर्यंत आपल्यापैकी कोणालाही ठामपणे आपल्या फॅमिलीत, बाहेर कुटुंबात, बाहेर लोकांमध्ये, कॉलेजमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी हे कधी बोलता आलं होतं का, आय वॉन्ट टू बी अ बिलियनर? त्याचं कारण असं की आपल्याला असं शिकवलं आहे की ते इट इज नॉट व्हेरी इझी. बेटा तू धडपड करू नको, फार श्रीमंत होण्याच्या भानगडीत पडू नको, शक्यतो श्रीमंत होण्याच्या भानगडीत पडू नको. त्याच्या उलट तिकडे अमेरिकेमध्ये त्याला असं शिकवलं होतं लहानपणी. त्याला म्हणतात बिलियनर्स मेंटॅलिटी डेव्हलप करणं. पुढची सगळी स्टोरी मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही. मला तुम्हाला माहिती असेल सगळी बिल गेट्सची बाकीची स्टोरी की तो कॉलेजला गेला, त्यांनी सोडून दिला नाद आणि त्याच्यानंतर त्यांनी खरंच जग जिंकलं, खरंच जग जिंकलं. पण एक जम होता डोक्यात, तो जम आपल्यामध्ये नाही आहे, दुसरं काहीतरी आहे. आणि तो दुसरा भाग जो आहे तो आपल्याकडे म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. आता मी तुम्हाला एक पटकन 4 ओळींचं कोडं घालणार आहे आणि तुम्ही मला त्याचं उत्तर द्यायचं आहे. आपण त्याच्यातून पुढे जाणार आहोत. मी कोण, असा हा प्रश्न मी याच्यामध्ये विचारला आहे. मी कोण ते सांगा. तुमच्याबरोबर मी जन्माला आले, तुमच्याबरोबर मी जन्माला आले. आयुष्यभर तुमच्या प्रत्येक कृतीवर माझं नियंत्रण आहे. मी कोण. तुम्ही मला स्पर्श नाही करू शकत पण मी जाणवते तुम्हाला दर क्षणाला. मी कोण. मी कोण ते सांगा. मी ठरवते तुमचं आनंदी राहणं, मी ठरवतो तुमचं सुखी राहणं, मी ठरवते तुमचं निरोगी राहणं, मी ठरवते तुमचं सुदृढ राहणं, मी ठरवते तुमचं हसतमुख राहणं, मी ठरवते तुमची प्रगती. मी कोण. मी ठरवलं तर तुम्ही लोकांना हवेसे वाटता, मी ठरवलं तर तुम्ही लोकप्रिय होता, मी ठरवलं तर तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहतं, मी ठरवलं तर कुटुंबासकट भोवतालचे सगळे तुमच्यावर प्रेम करतात. शेवटी तुमचं जगणं हे फक्त आणि तुमचं आहे ते कसं असावं हे मी ठरवते. मी कोण. येस. हां, प्रत्येकाचं एक वेगळं उत्तर आहे आणि बरोबर आहे. जीभ हे उत्तर आहेच, थोडंसं पुढचं आहे, आणखी फिलॉसॉफिकल आहे. परंतु ही आहे वृत्ती, हा आहे स्वभाव.
आणि तो अगदी लहानपणापासून घडत जातो. आणि हा स्वभाव घडताना कधी कधी काही काही नकारात्मक विचार, निगेटिव्ह थॉट्स डोक्यात येत जातात. आणि एक लक्षात घ्या की या निगेटिव्ह थॉट्सचा बेस काय असेल तर ती तुमची दृष्टी आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अर्धा ग्लास, सगळ्यांना माहिती स्टोरी, अर्धा ग्लास पाहिल्यानंतर तुम्ही दोन उत्तर असतात. एक म्हणजे अर्धा ग्लास रिकामा आहे, हे निगेटिव्ह असं आपण म्हणतो. दुसरं म्हणजे अर्धा भरलेला आहे, त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणतो. त्याच्यात आणखी काही आहे. येस, अर्धा ग्लास पाण्याने भरलेला असतो, अर्धा ग्लास हवेने भरलेला असतो. फॅन्टास्टिक. ही बघण्याची दृष्टी, हा बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि थोडंसं जर प्रॅक्टिकल व्हायचं ठरलं तर तूर तर अर्धा तर आहे, भरेल अर्धा. जो आहे त्याच्याकडे लक्ष देऊया, अर्धा भरलेला. जो भरायचा आहे अजून त्याच्याकरता प्रयत्न करूया. पण अर्धा रिकामा आहे म्हणून त्या ग्लासचा पराभव करायचा का? आणि मग या पराभवामध्ये एक गोष्ट तुम्हाला लहानपणी शिकवली आहे. आणि निगेटिव्ह मेंटॅलिटी कुठून कुठून कशी कशी डेव्हलप होत जाते ते मी थोडंसं सांगतो. आपल्याला सगळ्यांना वळायचं आहे ते अशा ठिकाणी की पॉझिटिव्ह थिंकिंगकडे. ते फॉर व्हॉट हे आपण सांगणार आहे. मी तुम्हाला एक सांगतो की मी व्हिडिओ पहिली मध्यंतरी, मी इथे एंट्री केली ना आणि हा सबंध पाहिलं ना सगळं, तर मला आठवण झाली गुगलच्या ऑफिस. एक व्हिडिओ पाहिला मी एक 7-8 वर्षांपूर्वी. गुगल कसं डेव्हलप झालं याचं एक प्रेझेंटेशन केलं होतं आणि ते वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ते दाखवलं होतं की कुठून सुरुवात झाली. लॅरी पेज असाच लहानपणी आईवडिलांनी टाकून दिलेला मुलगा होता. कदाचित मला एका माणसाने असं सांगितलं की लहानपणी आईवडिलांनी टाकून दिलेला मुलगा होता, त्यामुळे त्याच्यावरती चांगले नसतील पण वाईटही संस्कार झाले. वाईट कुठल्या अर्थाने? भीतीचे, घाबरण्याचे. की मी काही जोखीम घ्यायची म्हटल्यानंतर काय घडेल. जोखीम घ्यायला शिकवलंच नाही मुलांना आईवडिलांनी, त्याचं कारण मुलांना आईवडिलांची काळजी वाटते. दुसरा भाग त्यातला असा आहे की जोखीम घ्यायला काहीच हरकत नाही. लॅरी पेजचं त्याच्या कॉलेजच्या हॉस्टेलमधली जी खोली होती त्या खोलीमध्ये काम सुरू झालं आणि रोज एक हार्ड डिस्क मागितली त्यांनी. तेव्हा स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या लोकांना एक स्वतंत्र मिटिंग घेऊन ठरवायला लागलं की याला द्यायची का नाही, कारण या माणसाचं या विषयातलं शिक्षण काहीच नाही आहे. आणि त्यांनी जी भन्नाट आयडिया आणलेली आहे समोर, पेज रँकिंग करायचं. गुगल सर्च इंजिन तयार करताना पेज रँकिंग करायचं. तेव्हा त्यांनी सांगितलं कॉलेजच्या त्या प्रिन्सिपलला की मला 3 कोटी पेजेस डाउनलोड करायचे आहेत. तर लोक सगळे हसायला लागले. पण डॉक्टर चेरेट नावाचा त्याचा जो प्रोफेसर होता त्याला ते पटलं होतं. रोज एक हार्ड डिस्क कबूल दिली. त्याचं डाउनलोडिंग जे चालू होतं ना ते असंच 4 कॉम्प्युटर्स तिथे एक खोली आणि त्या खोलीमध्ये तो आणि सर्गे ब्रिन नावाचा त्याचा मित्र असे 2 जण मिळून ते करत होते. मित्रांनो, 82 मध्ये भारतातून म्हणजे खरगपूरच्या IIT मधनं अमेरिकेत गेलेला एक मुलगा सिलिकॉन व्हॅली म्हणजे स्टॅनफर्डच्या जवळ सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करत होता. त्यावेळेस त्याला असं कळलं की इथे काहीतरी चालू आहे प्रोजेक्टचं काम, म्हणून तो जाऊन त्यांना भेटला. छोटीशी हॉस्टेलची खोली, त्याचे फोटो अवेलेबल आहेत नेटवर आता. तो त्यांना जाऊन भेटला की मला पण तुमच्याबरोबर काम करता येईल का. तर ते म्हणले की अरे तुला पगार नाही देऊ शकत आम्ही, बघ तू ये आमच्याबरोबर, तुला उत्पन्नाचं तू काहीतरी साधन शोध पण आमच्याबरोबर ये. तो तिकडे नोकरी करायचा, उरलेला पूर्ण वेळ यांच्याबरोबर काम करायचा. आणि बघता 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 म्हणजे जेव्हा गुगलची सुरुवात केली लॅरी पेजनी तेव्हा तो 24 वर्षाचा होता. आणि बघता बघता गेल्या 12-13 वर्षामध्ये गुगलनी संबंध जग व्यापून टाकलं. क्रमांक 1चा व्यवसाय झाला. जगभरामध्ये गुगलशिवाय प्रत्येकाचं आडायला लागलं. तो जो त्यावेळेचा पोरगा होता त्यांच्याबरोबर जो गेला होता आणि जो त्यांना म्हणत होता मी मदत करतो, त्या पोराचं नाव सत्या नाडेला, जो आज गुगलचा जगभराचा CEO आहे. समथिंग वेगळं असं की बघ त्यावेळेस त्याला माहिती होतं काही मिळत नाही आहे म्हणून. आज मला पगार मिळत नाही हे माहिती होतं, परंतु त्याला होप्स होत्या आणि जोखीम घ्यायची तयारी होती. गोष्टी अशा इन्स्पिरेशनल गोष्टी खूप आहेत. मालकाला माझ्या कामाची जाणीव आहे किंवा नाही
हे कर्मचाऱ्यांनी कशाच्या आधारावर ठरवावं. HR मध्ये ह्युमन रिसोर्सेसच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतात, केस स्टडीज असतात, त्याच्यामध्ये अशा अनेक केसेस असतात. आणि मी इतकं काम करतो, तुम्हाला सांगतो, निगेटिव्ह मेंटॅलिटी काम करतानाची जी डेव्हलप होते ती अशी होते की मी इतकं काम करतो आणि त्याचं मला पाहिजे तसं रेकग्निशन मिळतं इन टर्म्स ऑफ मनी, किंवा माझं काम जास्त चांगलं आहे, मी जास्त चांगलं काम करतो आहे आणि त्या मानाने मालक खूप पैसे कमवतो आणि मला काहीच देत नाही. ही एक मेंटॅलिटी निगेटिव्ह काम करताना तयार होते. आपली स्वतःहून तयार होत नाही. आपण लहानपणापासून कोणाचं ऐकत असतो आणि मोठे होत जातो, तसं दुसऱ्या कोणाशी तरी कम्पेअर करत जातो, तुलना करत जातो आणि तुलना करताना आपला निगेटिव्ह मेंटॅलिटी डेव्हलप होत जातो. एक गवंडी होता आणि एक बिल्डर होता. त्या बिल्डरकडे तो गवंडी आयुष्यभर अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा. पण प्रामाणिकपणे काम करायचं म्हणजे उत्तम काम करायचा, ते अशा करता की मला कॉन्ट्रॅक्टरने नोकरीवर काढून नको टाकायला, मला नोकरीवर ठेवावं म्हणून तो चांगलं काम करायचं, उत्तम काम करायचं. आणि मालकही, बिल्डरही प्रत्येक वेळेस त्याच्या पाठीवर हात ठेवायचा, छान केलं. त्याच्या मनात असं यायचं की हो छान केलं, पण मला त्याच्या बदल्यात काय मिळालं. निगेटिव्ह मेंटॅलिटी. मालकाकडे जायचा, तो म्हणायचा की मला मुलांना शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायची, तो म्हणायचा घेऊन जा ॲडव्हान्स, किती पाहिजे. याच्या मनात असं यायचं की ॲडव्हान्स दिला तर काय उपकार केले का, मी एवढं त्यांना सर्व्हिस देतो आहे, ॲडव्हान्स दिला तर काय बिघडलं. बायको आजारी पडली, मालक म्हटला घेऊन जा ॲडव्हान्स, आपण एक 10 हप्त्यांमध्ये तो वजा करू. डोक्यात मेंटॅलिटीमध्ये असं की काही उपकार केले का, मी एवढं काम करतो आहे, याची मला काहीच रिटर्न्स मिळत नाही. बाकीचे सगळे लोक आहेत त्यांच्यासारखा मला पगार मिळतो, बाहेर इतर ठिकाणी सुद्धा जेवढा पगार मिळतो तेवढाच मला मिळतो, का मी ह्या मालकाकरता एवढं काम करतोय. एक दिवस गवंडी रिटायर झाला. रिटायर झाल्यानंतर तो मालकाकडे गेला, चला मी आता रिटायर होतो. ते म्हणले यार एक फ्लॅट करायचा बाकी, तेवढा तू कर आणि मग जा. याला बोलता नाही आलं, हो म्हणला. घरी जायचं डोक्यात तेच की आता रिटायर झाल्यानंतरही हा माझ्याकडनं काम करून घेतोय, पण काय देणार मला, महिन्याचा तो छोटासा काहीतरी पगार, एखाद महिन्याचा पगार वाढेल की काय. तो तिथे गेला आणि हे संबंध शेवटचा फ्लॅट करताना डोक्यात सतत निगेटिव्ह थॉट. त्याचे प्लास्टर बरोबर झालेलं नाही, रंग बरोबर झालेलं नाही, ओळखमा बरोबर नाही, दरवाजे खराब, भिंतीला पोपडे आलेले, टॉयलेट्समध्ये सगळे लिकेज. मग असं त्यांनी कसं तरी ते काम त्या शेवटच्या महिन्यामध्ये अगदी नाईलाज आणि ते पूर्ण केलं की रिटायर झालेलो आहे ना, हा मालक किती मला पिळून घेतो आहे असं म्हणून ते केलं. आत्तापर्यंतचे त्यांनी केलेले सगळे फ्लॅट्स बघायला मालक यायचा, कौतुक करायचा, हा फ्लॅट बघायला मालक आलाच नाही. एक महिन्याने जेव्हा तो फ्लॅट पूर्ण झाला तेव्हा त्यांनी सांगितलं मालकाला, फ्लॅट पूर्ण झाला. मालक आला, म्हणलं चावी कुठे. त्यांनी चावी काढली, मालकाच्या हातात दिली. मालकाने उघडला नाही, मालकाने ती चावी घेतली, त्याच्याच हातात दिली, हा तुला बक्षीस. मालकाच्या डोक्यात आयुष्यभर यांनी आपली सर्व्हिस केली आहे, याच्या बदल्यामध्ये काहीतरी आपल्याला द्यायचं आहे हे डोक्यात होतं सतत. त्याने तो फ्लॅट त्याला द्यायचा म्हणून करायला सांगितला होता, फक्त एवढंच की डिस्क्लोज नव्हतं केलं आधी. मग त्याला काय वाटलं असेल, आणि काहीही वाटलं असेल तरी त्याचा उपयोग काय. सो निगेटिव्ह मेंटॅलिटी तुमचा केवढा मोठा लॉस करू शकते हे तुमच्या लक्षात आलं असेल. असंच कुठेही काम करताना आहे. मी आल्याबरोबर तुम्हाला गुगलचं उदाहरण देण्याचं कारण असं आहे की अशा एका खोलीत सुरू झालेला उद्योग जर संपूर्ण जग व्यापू शकतो तर ह्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. एक लक्षात घ्या, उद्योगाची पूर्वीची जी व्याख्या होती ना, ती श्रम, भूमी आणि भांडवल याच्या प्रपोर्शनमध्ये उद्योग मोठा व्हायचा. जितकं जास्त भांडवल, जितकी जास्त जागा, जितका मोठा कारखाना आणि तिथे जितकी जास्त माणसं काम करते तितका तो उद्योग मोठा. या तिन्हीचा संबंध आता ऑलमोस्ट संपलेला आहे. म्हणजे ते जे शारीरिक श्रम होते कष्टाचे ते गेलेत, आता बौद्धिक आणि थोडेसे तुमची कम्प्युटरचे. भूमी तुम्ही बघाल ह्या याच्यामध्ये करोडो रुपयाचा बिझनेस करता येतो एका छोट्याशा जागेमध्ये, तेही संबंध संपला आता. आणि भांडवलही त्या मानाने, पूर्वीची मोठी मोठी यंत्र खरेदी करून उद्योग करायला लागायचा, त्या मानाने भांडवल कमी लागतं, प्रॉफिटेबिलिटी खूप वाढलेली आहे. सर्व्हिस इंडस्ट्री आहे आपल्या देशाच्या
राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 63% शेअर हा सर्व्हिस इंडस्ट्रीचा आहे. आणि ही त्या अशा एक इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आहात की तो शेअर अमेरिकेमध्ये एक्सपेक्टेड आहे 75% होण्याचा आणि आपल्याकडे एक्सपेक्टेड 80% होण्याचा. आपण अशा एका उद्योगात काम करतो आहे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये की ज्याचा राष्ट्रीय उत्पन्नातला शेअर हा 80%च्या आसपास होणार आहे पुढल्या 10 वर्षात. 10 वर्षात आपल्याला देश घडवायचा आहे. 10 वर्षामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि म्हणून आपल्याला काही गोष्टी बाजूला टाकायच्या आहेत. सिरियसली सिन्सिअरली काम करायचं आहे. कंपॅरिझन होईल परंतु त्याच कंपॅरिझनमध्ये एक छोटासा जम दडलेला असतो आणि तो म्हणजे स्वतःच्या प्रगतीचा. त्याचं मी एक रिलेशन नंतर कुठेतरी सांगेल. पण निगेटिव्ह मेंटॅलिटीमध्ये आपल्याला लहानपणी जे शिकवलेली असते त्याच्यामध्ये एक गोष्ट असते ससा आणि कासवाची. ससा आणि कासवाच्या गोष्टीमध्ये असं घडलेलं असतं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सशाला मध्ये झोप लागते, कासव डोंगरापर्यंत जातं, कासव म्हणतो मी जिंकलं, ससा म्हणतो अरे यार मी हारलो, झोपेमुळे मी हारलो. गोष्टीचा खरं म्हणजे त्याचा अर्थ फार वेगळा होता. पण आपल्या लहानपणी त्याचे अर्थ नीट समजावून सांगणारे लोक पण नाही मिळाले हे मला माहिती आहे. की कासव आनंदी झाला की ससा पराभूत झाला. व्हेरी निगेटिव्ह. पण आपल्याला असं की गर्वाचं घर खाली म्हणजे सशाला गर्व झाला म्हणून गर्वाचं घर खाली असं काही असं नाही आहे. म्हणजे आपल्या बाबतीत ते लागू करण्याचं कारण नाही. ससा आणि कासवाची गोष्ट माणसाच्या बाबतीत लागू करण्याचं खरं म्हणजे कारण नाही आहे. परंतु आपल्याला त्या गोष्टीच्या रूपाने काहीतरी सांगितलं म्हणून आपण ते लक्षात ठेवलं. नंतर काय झालं, सशाला असं वाटलं की अरे आपण पुन्हा स्पर्धा लावू, यावेळेस आपण झोपायचं नाही. सशाने पुन्हा स्पर्धा लावली. कासव म्हणलं की हा पुन्हा मध्ये गेल्यावर तो झोपेल. सशाने ठरवलं नाही झोपायचं आणि दोघांनी स्पर्धेला सुरुवात केली. कासवाच्या कितीतरी तास आधी ससा डोंगरावर जाऊन पोचला मग शेवटी पोचल्यानंतर झोपला. कासव हळूहळू पोचलो. ससा म्हणला बघ मी जिंकलो. कासवाचा पराभव झाला. ही टाळ्या वाजवायची गोष्ट आहे. दुसऱ्याचा पराभव झाला याच्यात मला आनंद व्हायचं काय कारण आहे. आपण दोघांनी का स्पर्धा लावली, कशाची स्पर्धा लावली आणि या स्पर्धेतून आपल्याला काय मिळालं. आपल्याला कोणीच कधी याचे अर्थ सांगितले नाहीत. आपण हे का करतो हे कोणीच सांगितलं नाही. आणि याचे काय गर्वाचं घर खाली एवढं एक गोष्ट सांगण्याकरता, एवढं एक तत्त्व सांगण्याकरता हे एवढी अशी आपल्याला गोष्ट सांगितली. नंतर असं झालं की ससा आणि कासव दोघेही बसले होते. ते म्हणले की यार एकदा तू हरला एकदा मी हरलो, व्हॉट नेक्स्ट. ससा म्हणलं की असं आहे एक डोंगर आहे, त्या डोंगरावर भरपूर लुसलुशीत गवत आहे, तिथे खूप छान मोठं तळ आहे, स्वच्छ पाणी आहे, भरपूर शुद्ध हवा आहे, एकही असा प्राणी नाही की जो आपल्याला त्याची भीती वाटावी. आणि असं एक निसर्गरम्य असं एक ते डोंगराचं शिखर आहे, त्या शिखरावर आपण जायला पाहिजे. असं म्हणलं काय हरकत आहे, स्पर्धा लावायची का. नाही यार स्पर्धा नाही, आपलं ध्येय असं आहे की ते आपल्याला गाठायचं आहे. असं म्हणलं ओके काय अडचण आहे. ससा म्हणलं की मध्ये एक नदी आहे, या नदीच्या पलीकडे जायचं कसं. कासव म्हणला माझ्या पाठीवर बस. कासवाने त्याला पाठीवर घेऊन नदी पार केली. आता तो डोंगर चढायचा आहे. ससा म्हणला कासवा आता तू माझ्या पाठीवर बस. दोघेही वरती गेले, निसर्गरम्य वातावरणात गेले. सशाला भरपूर गवत मिळालं, कासवाला छान घोड्या पाण्याचं तळ मिळालं आणि दोघं एकमेकांना म्हणले अरे आपण उगच एकमेकांना हरवत बसलो, त्याचा काय फायदा झाला. पॉझिटिव्ह काय आहे तर त्या दोघांनीही एकमेकांना हरवण्यामध्ये आनंद न मानता एकत्र आले, टीमवर्क केलं आणि सक्सेसफुल झाले. ह्या गोष्टी आपल्याला लहानपणापासून शिकवलेल्या नसल्यामुळे आपण काय केलं की त्याच्यात आनंद मानला. इव्हन अगदी निवडणुकीपासून असेल किंवा आणखी कुठले राजकारण, ज्या राजकारणामध्ये आपण फारसं लक्ष घातलं नाही, बाहेर गप्पा मारण्यापुरता आपण राजकारणामध्ये अभ्यास केला, एखाद्या राजकीय व्यक्तीचं काहीतरी वाभाडी निघाली की आपल्याला आनंद होतो, त्याच माणसाला आपण निवडूनही दिलेलं असतं. ह्याच्यात काही म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये काही लक्ष घालण्याचं कारण नाही. एक माणूस निवडणुकीला उभा राहिला, तो पराभूत झाला, काय त्याच्याशी आपल्याला आनंद वाटायचं काय कारण आहे.
आपण लेटस को रिलेट ऑल दोज प्रिव्हियस स्टोरीज विथ आवर सक्सेस. आपण कशामुळे सक्सेसफुल होऊ, आपण कशामध्ये. सो आपल्याला काय हवं आहे तर आपल्याला पॉझिटिव्ह थॉट हवा आहे आणि तो आपल्याला आपण निर्माण करण्याचा असा मार्ग आहे. ह्याच्याकरता कोणीही काही करू शकत नाही. तुम्हाला पॉझिटिव्ह करण्याकरता बाहेरून कुठलंही औषध देता येत नाही. तुम्हाला पॉझिटिव्ह थॉट देण्याकरता बाहेरून कोणीही उपाययोजना करू शकत नाही. तुमच्या जर मनामध्ये असं आहे की संमोहन हिप्नॉटिझम करून तुम्हाला पॉझिटिव्ह करता येतं तर नाही करता येत. कदाचित तात्पुरतं असेल पण तसं करता येत नाही. लक्षात घ्या की जगात सगळीकडे नवीन संशोधनांनी सिद्ध केलेलं आहे की जो माणूस पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक वागणारा माणूस आहे, जो हो म्हणणारा माणूस आहे, जो सतत हसणारा माणूस आहे, जो सगळ्या गोष्टींकडे पॉझिटिव्ह पाहणारा माणूस आहे, त्या माणसाला कमी रोग होतात, कमी डिसिजेस होतात. लक्षात घ्या सकाळी उठल्यापासून तुमचा जर थॉट पॉझिटिव्ह असेल ना तर म्हणजेच विचार म्हणतो आपण. थॉट कशाबद्दल येतो, विचारात येतो. तुमचे विचार जर पॉझिटिव्ह असतील आणि ते सबंध शरीरभर जर फिरत असतील तर तुमच्या संपूर्ण शरीराची शुद्धी होत असते. म्हणून लक्षात घ्या की तुमचे विचार हे तुम्हाला पॉझिटिव्ह थॉटकडे नेतात. म्हणून निगेटिव्ह थॉट जर मनामध्ये आला तर त्याला पॉझिटिव्ह कसं करता येईल. पुन्हा आपल्या त्या अर्ध्या ग्लासचा विषय आहे की त्याला पॉझिटिव्ह कसं करता येईल. आपण खूप गोष्टींमध्ये निगेटिव्ह उगाचच बोलत असतो आणि त्या निगेटिव्ह बोलण्याची गरज आहे कारण त्याचा मला फायदा काय असा जर विचार केला, त्या उलट काय पॉझिटिव्ह आहे हे जर विचार केला तर उठल्यापासून पहिला विचार आजचा दिवस हा मला मिळालेला नवीन दिवस आहे. आज दिवस जो उजाडला आहे तो कालपर्यंतचं सगळं वाईट मागे टाकलेलं आहे आणि या नवीन दिवसाने मला आव्हान केलेलं आहे की मी आता काहीतरी चांगलं करणार आहे, भरपूर करणार आहे. आजचा दिवस जसा मिळाला तसे अनेक दिवस जर मला मिळाले तर मी काहीतरी वेगळं करून दाखवीन. कमिट युअर सेल्फ. तर सकाळ तुमची चांगली होईल. लक्षात घ्या जो माणूस सकाळी उठल्यानंतर सकारात्मक विचार करतो त्याचा पूर्ण दिवस सकारात्मक असतो. जो माणूस उठताना नकारात्मक विचार करून उठतो त्याचा पूर्ण दिवस नकारात्मक असतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की दोन गोष्टी एकत्र होऊ शकत नाहीत. म्हणजे नकारात्मक विचार असेल तर सकारात्मक आयुष्य होऊ शकत नाही. निगेटिव्ह थॉट असेल तर पॉझिटिव्ह लाईफ होत नाही. आणि लाईफचा जो आनंद आहे त्याच्यामध्ये आपण चांगलं लाईफ हे कशाला म्हणतो. आपण म्हणतो सुखी म्हणजे काय, समृद्ध. समृद्ध म्हणजे काय, आपल्याला आवश्यकता असेल तेवढं समृद्ध. संपन्न. संपन्न आयुष्य म्हणजे काय, आपल्या आवश्यकते इतकं संपन्न. हो की नाही. हो चालते चालते. त्यामुळे सुखी समृद्ध आणि संपन्न आयुष्य मिळवायचं असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह थॉटला पर्याय नाही. जर ठरवलं की निगेटिव्हची लिस्ट करायची तर खूप मोठी होईल. म्हणून मी आता थोडं वाइंडअप करू का. हां तर वाइंडअप करण्यापूर्वी मी काय करतो आहे की एक छोटासा मी एक्सरसाइज आणला. हा तुमच्याकरता आहे. होऊ द्या होऊ द्या होऊ द्या. तोपर्यंत मी बोलायला हरकत नाही ना. राग येणाऱ्या एका माणसाला, एक माणूस गेला डेल कार्नेजीकडे. डेल कार्नेजी नावाचं तुम्हाला माहिती असेल. डेल कार्नेजी मोटिवेशन देणारा आणि एकेकाळी अमेरिकेमध्ये फार प्रचंड लोकप्रिय. डेल कार्नेजीची सगळी पुस्तकं खूप लोकप्रिय होती. त्याच्याकडे एक युवक गेला आणि तो म्हणला की मला फार राग येतो, सारखा राग येतो, सगळ्याचा राग येतो. त्याचं कारण असं आहे की माझी कपॅसिटी खूप जास्त आहे आणि लोकांना ती समजतच नाही. लोक चुकीचं बोलतात, लोक वेडवाकडं बोलतात. त्याचं म्हणणं बरोबर होतं पण माझा संताप ते आवरत नाही आणि या संतापातून मग निगेटिव्ह थॉट निर्माण होतो. निगेटिव्ह थॉटचा जो त्याचे जे ओरिजिन्स आहेत त्याच्यामध्ये कशावरचा तरी राग असं आहे. मग कित्येक वेळा म्हणजे बहुतेक वेळा हा राग स्वतःवरचा असतो. एक माणूस माझ्याच बरोबरचा शाळेतून मोठा झालेला तो लक्षाधीश झाला आणि मी नाही झालो. तो राग माझा असतो त्याच्यावरचा, म्हणजे माझ्यापासून सुरू झालेला निगेटिव्ह. मग तो लक्षाधीश का झाला याची कारणांची एक यादी आपल्याकडे असते. त्याचे आईवडील श्रीमंत होते, त्याला जमीन जुमला मिळाला होता, त्याचं लग्न झालं, त्याला सासूरवाडून काहीतरी मिळालं, अशा आपल्याकडे खूप विचार असतात आहे ना. आणि या कारणातून आपण असं म्हणतो की तो त्याच्यामध्ये मोठा झाला. लक्षात घ्या एक वाक्य तुम्ही कायम लक्षात ठेवा की काहीही न करता, धडपड न करता, कष्ट न करता
जे आपोआप मिळतं ना त्याला नशीब म्हणतात. धडपड प्रयत्न कष्ट करून जे मिळतं त्याला यश म्हणतात. नशीबवान होणं तुमच्या हातात नाही, यशस्वी होणं डेफिनेटली. ह्या विषयावरचं एक पुस्तक मी तुम्हाला शेवटी देणार आहे. तुम्ही कुठे जन्माला येता कोणाच्याच हातात नाही. गरीब म्हणून जन्माला येणं तुमच्या हातात नाही, पण श्रीमंत म्हणून मरणं हे तुमच्या हातात आहे. पण त्याला अडचण येते कुठे? त्याला अडचण येतात इथे की तो माझा मित्र जो श्रीमंत झाला, लक्षाधीश झाला आणि मी नाही झालो, याच्या थॉटमध्ये आपण निगेटिव्हिटी इतकी भरलेली असते आणि ते आपण लहानपणापासून ऐकतोय. ते आपण आपला आपोआप नाही विचार करत. आजूबाजूच्या आईवडिलांकडे, शिक्षकांकडे, मोठ्या लोकांकडे आणि मित्रांकडे, सगळ्यांकडे हेच आपण ऐकत आलो. एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर खूप काम करत असताना त्याला खूप इन्सेंटिव्ज मिळत गेले आणि त्या कामातनं तो मोठा झाला. तो श्रीमंत झाला तरी बंगला बांधला, तेव्हा तिथला क्लार्क असं म्हणतो की यांनी पैसे खाल्ले. त्याची धडपड न लक्षात घेता असेल, पैसे खाल्ले असेल. एक दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये की त्यालाही हिंमत लागते आणि त्याच्याकरता एक कौशल्य लागतं. जो कौशल्य असणारा जो माणूस आहे तो लहानपणी दादरच्या फुलांच्या बाजारामध्ये नाशिकहून फुलं घेऊन विकणारे छगन भुजबळ पुढे मल्टीमिलियनर म्हणून झाले. त्याच्यात कौशल्य, पुढचा भाग सोडा, बाकीचा काय असेल तो आज काय असेल ते, परंतु याच्याकरता काही एक स्किल आहे आणि हे स्किल त्या माणसाचं निवडणुकीला उभं राहणं, निवडून येणं, पुन्हा पुन्हा निवडून येणं, पुन्हा पुन्हा त्या मतदारसंघातून निवडून येणं, मोठ्या पोस्टला जाणं हे कौशल्य आहे. हे लक्षात घ्या. भले मार्ग वेगळे असतील पैसे कमवण्याचे, पण कौशल्य नाकारू नका. असंच काही शिक्षण न घेतलेला माझ्याबरोबर शाळेमध्ये असलेलं एक मुलाचं उदाहरण सांगतो. माझ्याबरोबर शाळेमध्ये जो होता, माझ्याबरोबर पेठे हायस्कूलला, त्याचं आडनाव शेवाळे. 7वीपर्यंत माझ्याबरोबर होता. 7वीला त्याला म्हणजे काही होईच ना, कधीच कुठल्याच विषयात पास होईना, त्याला काही ते जमेना, म्हणून तो तरी शाळा सोडून दिली. मी पुढे शाळा कंटिन्यू केली. मी 10वीला मेरिट वगैरे असं खूप कौतुक वगैरे सगळं, आणि अभ्यासाचं कौतुक, आईवडिलांचा सारखा आग्रह, मेरिटमध्ये आलं पाहिजे, आलो, सगळं झालं. तो शेवाळे काही आला नाही शाळेत. का नाही आला? त्याची कोपऱ्यावर एक गाडी होती. पेठे हायस्कूलकडे जातानाच आरकेवरती कोपऱ्यावर एक गाडी होती आणि त्या गाडीवर त्याचे वडील अननस सरबत विकायचे. अननस सरबत विकायचे. आत्ता आरकेवरचा अननस सरबत विकणारा जो शेवाळे, तो माझा क्लासमेट आहे. त्याने 7वी शाळा सोडून दिली. तो आत्ता अनेक मराठी चित्रपटांचा फायनान्सर आहे. आता त्याचं सगळंच्या सगळं काम माझ्या डोळ्यासमोर आहे. मी फक्त आणि फक्त कौशल्याचं कौतुकच केलं पाहिजे, त्याचं कौतुकच केलं पाहिजे. कुठलीच निगेटिव्ह विचार करायचा तर खूप करता येतो. त्याने अतिक्रमण केलं, रस्त्यावर गाडी लावली, खूप काही बोलता येईल. त्याने लोकांचे पैसे बुडवले, असं नाही झालं. हे कौशल्य मान्यच केलं पाहिजे. बबन अण्णा गांगुर्डे नाशिकमधल्या अनेक लोकांच्या बरोबर होता. शाळेमध्ये 3री-4थीपर्यंत गेला, नंतर पुढे नाही शाळा शिकला. मला सांगण्याचा उद्देश वेगळा आहे. या बबन अण्णा गांगुर्डेंनी कृष्णाई वडापाव इतका लोकप्रिय केला की अनेक बिल्डर लोक, मते वगैरे अनेक बिल्डर लोक त्याच्याकडे कर्ज घेतात. आता त्याचं कौतुक करायचं का नाही करायचं? केलंच पाहिजे. मग निगेटिव्ह थॉटमध्ये काय म्हणतो आपण, ते सगळं अतिक्रमण, इन्कम टॅक्स बुडवला, त्याचा काही हिशोबच नाही, कुठे पावती देतो, काय काय गरज. ह्याच्यातून ह्या निगेटिव्ह थॉटमधून आपण निगेटिव्ह जातो आणि आपल्या निगेटिव्ह थॉट आपल्यालाच मारक ठरतो. म्हणून मी असं सांगितलं की निगेटिव्ह थॉट आणि पॉझिटिव्ह लाईफ हे कॉम्बिनेशन कधीही शक्य नाही. तो जो मगाशी तुम्हाला सांगत होतो की संताप येतो असं म्हणणारा मुलगा होता आणि त्याला तो म्हणायचा की मला नंतर मात्र संताप गेला माझा की पश्चात्ताप होतो की अरे आपण उगाच त्या माणसाला असं बोललो, अरे मी माझ्या बॉसला असं उगाच बोललो, अरे मी त्या माझ्या कलिगला उगाच असं बोललो. पण नंतर पश्चात्ताप होऊन उपयोग नाही. मी रागाच्या भरात जे बोलून टाकतो त्यानंतर मला पश्चात्ताप वाटूनही समोरचा माणूस काही मला माफ नाही करत. तर काय करू मी? डेल कार्नेगीने त्याला मूठभर खिळे दिले, खिळे, नेल्स, एक हातोडी दिली
आणि सांगितलं की तुला जेव्हा राग येईल ना तेव्हा हा समोर जे कंपाऊंडचा खांब आहे ना त्याच्यावर एक खिळा ठेव. तुमचं जे रागाची जी सगळी जी काय पॉवर आहे ना ती त्या खेळामध्ये टाक. तर तो म्हणला की एक काय बघ तर खरी काय होतं. त्याला जेव्हा जेव्हा राग यायचा घरी आला की ते आठवायचा कशा कशाचा राग आला. तेवढे खेळ ठोकायचा. कंपाऊंडचा तो बीम होता लाकडी. महिनाभर त्यांनी केला, कंटाळला. परत गेला डेल कार्नेगीकडे. अहो कंटाळलो, इतके खेळ ठोकले त्या समोरच्या. आता आता खेळ ठोकायचा कंटाळा. मला पश्चात्ताप होतो तर मग खेळा कशाला ठोकू. मग ते म्हणले हा प्रत्येक जो खेळा ठोकलाय का तू तिथे जा आणि आठव की हा खेळ मी का ठोकला. मी माझ्या बॉसची उद्धट बोललो, उपटून टाक. हा खेळ मी का ठोकला, मी माझ्या मित्राला दुखावलं, उपटून टाक. पुढला महिनाभर आठवायचं की मी खेळा का ठोकला आणि तो उपटून टाकायचा. महिनाभर त्या पोरांनी ते उपटलं. पण महिनाभराच्या पश्चात्तापाच्या या कृतीमुळे तो शांत झाला. चिडायचं, खेळा टोकायचा, पश्चात्ताप करून खेळा उपटायचा, त्यापेक्षा चिडायचंच नाही अशी त्याची वृत्ती स्वतः त्यांनी डेव्हलप केली. आणि मग डेल कार्नेगी त्याला म्हणला की व्हेरी गुड, वेल डन, आता तू सुधारलास. पण हा जो खांब आहे त्या खांबाला एवढी छिद्र पडली आहेत, ही नाही बुजणार नाही, ही बुजवता येणार नाही. आणि ही सगळी छिद्र आहेत ना, ही सगळी तू ज्या लोकांशी वाईट वागला त्या लोकांच्या मनावरचे ओरखडे. शरीरावरचा ओरखडा भरून निघतो, मनावरचा, हृदयावरचा नाही निघत. आता तू काळजी करून उपयोग नाही. ह्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुला काळजी घेता येईल. त्याचं कारण असं आहे की तुला संरक्षण देणारं हे जे कंपाऊंड आहे ना त्याचा मेन खांबच आता खिळखिळा झाला आहे. आता तुला तुझंच उभं राहायचं आहे. तुला संरक्षण देण्याकरता कोणीच नाही. ही वेळ येऊ नये याकरता ही गोष्ट सांगितल्यानंतर आपण आपल्यात बदल करायचा असतो. नाहीतर गोष्ट मी तुम्हाला सांगितली, तुम्ही कोणाला तरी सांगितली. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपण कोणाला तरी सांगायच्या असतात. आणि त्या सांगताना आपल्या स्वतःमध्ये पॉझिटिव्ह थॉट कल्टिवेट करायचा असतो. आणि पॉझिटिव्ह थॉट हा असा करावा लागतो. मी जे सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की मी कोण, मी वृत्ती सकारात्मक करायची असेल तर ती आपली आपणच करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही. मी तुम्हाला एक्सरसाइज करता एक शीट देणार आहे प्रत्येकी. मी आणले तिथे कॉपीज. या शीटमध्ये 4 भाग आहेत. तुम्हाला मी आत्ता लगेच काहीच म्हणणार नाही करा. आणि माझं म्हणणं असं की तुम्ही करू नका. हे शीट समोर ठेवायचं आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, अगदी लगेच आज नाही, घरी गेल्यावर, कोणाबरोबर बसल्या असताना, शेअर करताना, मित्रांबरोबर शेअर करताना, मैत्रीण, 4 भाग भरायचे आहेत आपल्याला. आणि हे जे 4 भाग आहेत या शीटमध्ये ते मी तुम्हाला आत्ता सांगतो. याचं जे काय कन्क्ल्युजन आहे ते तुमच्याकरता. ह्याचा माझ्याशी काही संबंध नाही. मी निघून जाणार आहे, तुम्ही इथे राहणार आहे. या पॉझिटिव्ह थॉटबद्दल तुम्हाला जर काही पटलं असेल तर तुम्ही हे भरायचं आहे. ते असं आहे, त्याच्यातला जो पहिला कॉलम आहे तो असा आहे की तुम्ही विचार करायचा आहे स्वतःचा. आणि अगदी पटकन नाही, जेव्हा सुचेल तेव्हा हे लटकून ठेवा कुठेही. तुम्हाला सुचलं की लिहित चला त्याच्यामध्ये की तुमच्याकडे काय आहे का, तुम्हाला काय नको आहे आणि तरीही तुमच्याकडे आहे. हा पहिला भाग आहे. व्हॉट यू डोंट वॉन्ट स्टील यू हॅव इट. यादी करायची, एक 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 असा मुद्दा लिहायचा. आता मी इथे एक एक्झाम्पल देतो की हॅबिट, व्यसन. व्हॉट आय डोंट वॉन्ट, पण आहे, मला ते चिकटलं आहे. असे खूप गोष्टी असतील की व्हॉट यू डोंट वॉन्ट पण आहे तुमच्याकडे, त्याच्यात लिहायचं आहे. दुसरा भाग त्यातला असा आहे की तुम्हाला काय नको आहे आणि ते तुमच्याकडे नाहीच आहे. आलं का लक्षात. पहिला भाग असा आहे की तुमच्याकडे आहे पण तुम्हाला नको आहे. दुसरा भाग असा आहे की तुम्हाला काय नको आहे आणि ते तुमच्याकडे नाहीच आहे. उदाहरण, अपंगत्व नाहीच आहे. उदाहरण, बायकोचा आजारपण नाहीच आहे. उदाहरण, गरिबी मला नको आहे आणि नाहीच आहे. कारण गरिबीचं एक डेफिनेशन आहे. तुम्ही ज्या लेवलला आहात त्याला काही कोणी गरिबी म्हणत नाही. सो जे तुम्हाला नको आहे आणि ते तुमच्याकडे नाहीच आहे त्याची यादी करा.
तिसरा भाग जो आहे ते तुम्हाला काय हवं आहे पण तुमच्याकडे नाही आहे. आणि याच्यामध्ये भौतिक गोष्टी पण येतील, पण दुसरे मानसिक पण असतील. म्हणजे असं पण होईल याच्यामध्ये की तुम्हाला काय हवं आहे आणि तुमच्याकडे नाही आहे. बंगला, ओके, खूप भारी कार, ओके, विचार करून ते पुष्कळ वेळा तुम्ही लिहिल्यानंतर ते खोडून टाकाल की नाही, दॅट इज नॉट दॅट इम्पॉर्टंट असं तुम्हाला वाटेल. तुम्हाला हवं आहे आणि तुमच्याकडे नाही आहे, त्याची तुम्ही यादी करता, ती यादी इथे करा. आणि शेवटचा भाग जो आहे ना, तो तुम्हाला काय हवं आहे आणि तुमच्याकडे आहे, असे 4 भागामध्ये नोंद करायची. मी तुम्हाला भेटेन किंवा नाही भेटणार, पण कदाचित 8 दिवसांनी 15 दिवसांनी हा कागद तुमच्याकडे तुम्ही भरत राहिल्यानंतर तुम्ही असं सांगाल की यातला जो शेवटचा कॉलम आहे ना, तुम्हाला काय हवं आहे आणि ते तुमच्याकडे आहे, त्याला जागा पुरत नाही. जागा मागची बाजू कोरी ठेवली आहे. इतक्या गोष्टी तुम्हाला हव्यात आणि तुमच्याकडे आहेत, हे जेव्हा लक्षात येतं ना, यू ॲटोमॅटिकली बिकम पॉझिटिव्ह. आणि म्हणून मी हे एक्सरसाइजचे शीट सगळ्यांना देणार आहे, ते सगळ्यांना वाटायचे. तुम्ही कसे वाटायचे बघा ते. नाही, ठीक आहे. यशसिद्धी नावाचं माझं एक पुस्तक आहे, जे आमच्या युनिव्हर्सिटीनी पब्लिश केलं आहे. आणि आमच्याकडे ग्रॅज्युएट झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना देण्याकरता आम्ही केलेलं आहे. काय होतं की 7 हॅबिट्स, एक एवढं जाड पुस्तक आहे, 7 हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल पीपल. जाड पुस्तक आहे, कोणी वाचत नाही. शिवखेराची 10 पुस्तकं आहेत, हो, जगण्याचं अमुक कोणी वाचत नाही. अशी अनेक वेगवेगळी पुस्तकं आहेत की जी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, पण ती कुठे कोणी वापरत नाही, वाचत नाही. मग आमच्या युनिव्हर्सिटीने आपल्या स्टुडंट्सना या सगळ्या पुस्तकाचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे हा अगदी छोटासा तुम्हाला 1 तासात वाचून पूर्ण करता येईल असं पुस्तक तुम्ही तयार करा, अशी माझ्यावर जबाबदारी टाकली. ते मी तयार केलं. आणि मग आमचे कॉन्व्होकेशन करता आलेले जे स्टुडंट्स, अशा 50,000 विद्यार्थ्यांना ते पुस्तक दिलं. आणि त्या सगळ्यांकडनं खूप चांगले त्याचे रिस्पॉन्सेस आले की खरंच तुम्ही जे सांगितले त्याच्यामध्ये ते अगदी सगळ्याचा एक्स्ट्रॅक्ट असल्यामुळे अगदी थोडक्यात आहे आणि मला आवडलं ते, असं सगळ्यांचे उत्तर आले. त्या पुस्तकाची एक प्रत मी तुम्हाला आज देणार आहे. इथे माझी विनंती आहे की तुम्ही ते वाचा. आणि नुसतं वाचून नाही तर तुम्हाला जर असं वाटलं की ह्याचा आणखी कोणाला काही उपयोग होईल तर त्याला ते द्या. माहिती करता सांगतो की नेटभेट नावाचं एक संकेतस्थळ, वेबसाईट आहे नेटभेट म्हणून. त्या नेटभेटवरती हे पुस्तक गेल्या 3 वर्षापासून फ्री अवेलेबल आहे वेबसाईटवर. आणि गेली 3 वर्ष हायेस्ट रेड मराठी बुक असा त्याचा दर्जा आहे. तेव्हा तुम्हाला जर कोणाला वाटलं तर ते नेटभेटच्या वेबसाईटवरनं त्यांना दाखवता येईल. मला वाटतं की इथे आपण आता थांबूया, नाही का. आणि याच्यापेक्षा जास्त काही बोलण्यात अर्थ नाही. मटेरियल खूप असतं, बोलण्यासारखं खूप असतं, सांगण्यासारखं खूप असतं, वर्कशॉप्स असतात. पण त्याही वर्कशॉप्समध्ये सुद्धा थोड्या वेळाने तुम्हाला कंटाळायला लागतो किंवा असं वाटायला लागतं की बस आता, किंवा दुसरीकडे कुठेतरी डोकं चालू असतं. आत्ता आपण बोलत असताना मला असं दिसतंय की ऑलमोस्ट सगळेजण माझ्याकडे कॉन्सन्ट्रेट करून आहेत, सगळेजण माझ्याकडे लक्ष देऊन आहेत, माझं बोलणं ऐकतायत. आणि कदाचित प्रत्येकजण हा ह्या विचारामध्ये अडकलेला आहे की अरे हां, पॉझिटिव्ह थिंकिंगकडे गेलं तर सगळ्यांना फायदा आहे. पण बाकीच्यांना होईल किंवा नाही, तुमच्या पॉझिटिव्ह थिंकिंगचा या उद्योगाला फायदा होईल किंवा नाही, पण पॉझिटिव्ह थिंकिंगचा तुम्हाला फायदा आणि फक्त फायदाच होईल. ज्या गोष्टीचा फक्त फायदाच होणार आहे ती गोष्ट ॲडॉप्ट करायला काय हरकत आहे. ज्या गोष्टीमध्ये कुठलंच नुकसान होणार नाही आहे ती गोष्ट ॲडॉप्ट करायला काय हरकत आहे. ऑर ज्या गोष्टीमुळे फक्त नुकसान होणार आहे ती निगेटिव्ह मेंटॅलिटी सोडून द्यायला काय हरकत आहे. थोडं अवघड आहे, परंतु सतत येता जाता असा विचार करत राहिले की अरे मी निगेटिव्ह विचार करतो आहे का, कमान मी पॉझिटिव्ह, याच्या पॉझिटिव्ह काय साईड असेल. अशा खूप गोष्टी असतात की त्याला पॉझिटिव्ह साईडच नाही आहे, पण निगेटिव्हच साईड असं नाही आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की समजा एखाद्या रस्त्याने जाणाऱ्या एखाद्याचा कोणीतरी मर्डर केला अशी बातमी आली पेपरला, इट इज व्हेरी निगेटिव्ह. पण त्याच्याकडे पॉझिटिव्ह म्हणून आपल्याला काय पाहता येईल, जे व्हॉट हॅपन्ड इज हॅपन्ड.
पण आपण त्याच्यामध्ये विचार करताना काय, आपण त्याच्यामध्ये विचार करताना त्या गुंडांचा विचार करतो, आपण विचार करताना पोलिसांचा विचार करतो, रस्त्यामध्ये सुरक्षा नाही आपण म्हणतो, शासनाचं आपल्याला प्रोटेक्शन नाही असं म्हणतो. आपण इतक्या लोकांना त्याचा दोष देतो. इज इट रिअली ट्रू असा आपणच विचार करू. म्हणजे कुठेतरी आपण निवडून दिलेलं सरकार मुंबईमध्ये बसलेलं आहे आणि त्यांनी इकडे सगळीकडे पोलीस व्यवस्था दिलेली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अतिशय त्रोटक, अतिशय तुटपुंजी अशी पोलीस व्यवस्था आपल्याकडे आहे. ज्याची गरज आहे त्याच्यापेक्षा खूप कमी पोलीस आपल्याकडे आहेत. कायद्याचं पालन करणारे खूप कमी लोक आपल्याकडे आहेत. गुंडगिरी करणारे खूप लोक आपल्याकडे. याच्यावरचा पर्याय त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलणं नाही, आपल्याला हे बदलणं. आणि हे बदलायचं असेल तर महासत्ता व्हायला पर्याय नाही. आणि महासत्ता व्हायची असेल तर तुम्ही पॉझिटिव्ह व्हायला पर्याय नाही. आणि तुम्ही पॉझिटिव्ह झाले तर डेफिनेटली 10 वर्षामध्ये तुमचं कंट्रीब्युशन या देशाच्या, कारण हा देश तर महासत्ता होणारच आहे, हा देश महासत्ता होणारच आहे. तुमचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन जर तुम्हाला ठळकपणे सांगायचं असेल तर स्टार्ट राईट टुडे. थँक्यू. मी तुम्हाला सांगतो की हे सगळं पटलेलं असतं आणि तरीसुद्धा एक कुठला तरी पॉईंट आपल्याला डेफिनेटली डोक्यात असतो की तो तुम्हाला निगेटिव्ह बनवतो. प्रत्येकाच्या आयुष्यात एक पॉईंट असतो असा की तिथे तुम्ही निगेटिव्ह होऊन जाता. मग आणि तो थेट तुमच्या स्वतःच्या पराभवाशी संबंधित असतो. लॉजिक आहे, तर्कशास्त्राचं हे सिद्धांत आहे की जो तुमच्या स्वतःच्या पराभवाशी संबंधित आहे तोच निगेटिव्ह थॉट असतो. दुरून असेल पण तोच निगेटिव्ह थॉट असतो. मग पराभव हा वाईट असं म्हणून जर त्याच्याकडे पाहिलं तर निगेटिव्ह असतो. पण पराभव हाच तुम्हाला विजयी करण्याचा पहिला टप्पा आहे. त्यामुळे तो वाईट नसतोच खरं म्हणजे कधी. आपण त्याच्याकडे कसं पाहतो त्याच्याकडे अवलंबून आहे. तुमच्या मनात तसं काही असेल आणि काही वेळेस असं असतं की लागतोच कोणीतरी काउन्सिलर. हे सगळं आपल्याला नाहीच ठरवत आहे. तो जो मुलगा गेला डेल कार्नेजीकडे की मला सारखा संताप येतो सांगायला, तो स्वतः सुधरू शकत नव्हता म्हणून गेला. असा काउन्सिलर लागतो. डेल कार्नेजी हा जगप्रसिद्ध काउन्सिलर होता, ही गोष्ट ती राहील, पण असा लागतो. आणि अशा वेळेस केव्हाही म्हणजे माझी तुम्हाला अशी स्टँडिंग ऑफर आहे की तुम्ही माझ्याकडे विद्यापीठातही कधीही या, युनिव्हर्सिटीत या कधी. ॲट ए टाईम 150-150 पोरं भोवती असतात, वेगवेगळ्या ठिकाणून आलेले असतात, चंद्रपूरपासून ते मुंबईपर्यंत. आणि त्या सगळ्यांच्या अनेक अडचणी असतात आणि ते सगळे 100-150 पोरं ॲट ए टाईम हँडल करायचे असतात आणि ते हसतमुख करायचे असतात. तुम्ही या एकदा बघायला. तुम्हालाही कधी काही वाटलं की बाबा आपल्याला याच्यावरती काही घ्यावं मार्गदर्शन तर या जरूर. पुढल्या वेळेस आपण केव्हा तरी इनोव्हेशन्सबद्दल बोलू. मी जो सर्टिफिकेट प्रोग्राम तयार केला होता, आमच्या युनिव्हर्सिटीकरता केला होता, सर्टिफिकेट प्रोग्रामिंग इनोव्हेशन मॅनेजमेंट, आपण पुढल्या वेळेस त्याच्याबद्दल बोलू. त्यातल्या पुस्तकांच्या काही प्रती मी यांच्याकडे ठेवणार आहे. तुम्हाला इथे जेव्हा रिकामा वेळ मिळेल तेव्हा घेऊन जा आणि वाचा. पण निगेटिव्ह थॉट करता ती एक गोष्ट कारणीभूत असते. म्हणून मी तुम्हाला जाता सांगतो की आपल्या डोक्यामध्ये एक इनोव्हेटिव्ह आयडिया असते. एक नाही, अनेक असतात. बरं तुमच्याच नाही, प्रत्येक माणूस कल्पक असतो. कल्पक म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला, कल्पक. प्रत्येक माणूस कल्पक असतो, प्रत्येक माणूस इनोव्हेटिव्ह असतो. तरीसुद्धा एखादंच इनोव्हेशन खूप पुढे का जातं आणि एखादं इनोव्हेशन का नाही पुढे जातं. जगातल्या यशस्वी उद्योगांचा इतिहास पाहिला तर त्या सगळ्या यशस्वी उद्योजकांच्या पाठीशी आहे इनोव्हेशन, काहीतरी नाविन्य, नवीन काहीतरी. म्हणजे अमेरिकेच्या कोपऱ्यावरती सोडा विकणारा माणूस 150 वर्षापूर्वी, आणि लोक तिथे सोडा प्यायला जायचे, त्याच्या कानात त्याच्या मित्राने असं सांगितलं की तुझा हा जो सोडा लोकप्रिय झाला आहे तो सोड्यामुळे नाही झाला, तो त्याच्या टेस्टमुळे झालेला आहे, त्याच्यामध्ये तू काहीतरी फ्लेवर वापरला आहे त्याच्यामुळे झालेला आहे. मी तुला एक सिक्रेट सांगतो, जमलंच तर मला त्यातला शेअर दे. आणि कानात सांगितलं की ह्या बाटलीत भर. आणि कोका कोला जन्माला आला. एक इनोव्हेटिव्ह आयडिया. तोपर्यंत बाटलीमध्ये कोल्ड्रिंक भरण्याची पद्धत नव्हती, पण तो बाटलीत भरला आणि तो मोठा झाला. पण लक्षात घ्या की कोका कोलाचं मार्केट खूप मोठं वाढल्यानंतर, संबंध जगभर कोका कोला प्रसिद्ध झाल्यानंतर तुमच्यासारखा एक यंग पोरगा रॉबर्ट नावाचा कोका कोलामध्ये आला. त्यावेळेस असं झालं होतं की मार्केटमध्ये पेप्सीने एंट्री केली
आणि पेप्सीने एंट्री केल्यानंतर कोका कोलाचं मार्केट 2% कमी झालं. 2% इज अ ह्यूज अमाऊंट फॉर कोका कोला जगभराकरता. 2% कोका कोलाचं मार्केट कमी झालं आणि त्यावेळेस कोका कोलाच्या कंपनीतले आणि बाहेरच्या त्यांच्याकरता काम करणारे सगळे लोक रिसर्च करत होते. की याच्यावर काय करता येईल. पण रॉबर्टने असा हिशोब केला की त्याचा रिसर्चच वेगळा होता. रॉबर्टने असा रिसर्च केला की अमेरिकेमधले लोक दिवसाला किती लिक्विड पितात. हा रिसर्च कधीच कोणी केला नव्हता. 24 वर्षाचा पोरगा. अमेरिकेतले लोक दिवसाला किती लिक्विड पितात ॲव्हरेज. आणि त्यांनी सगळं ॲव्हरेज करत त्याच्यामध्ये पाणी आलं, त्याचं चहा कॉफी आलं, त्याच्यामध्ये कोल्ड्रिंक्स आले, त्याच्यामध्ये ड्रिंक्स आले, सगळं आलं त्याच्यामध्ये की किती पितात. तर त्याने ॲव्हरेज काढलं. त्याच्या लक्षात आलं की ॲव्हरेज दिवसाला 9 लिटर ड्रिंक्स वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे लिक्विड ते पितात. या 9 लिटरमध्ये मग त्याने त्या लोकसंख्येप्रमाणे काढलं की कोका कोलाचा शेअर किती, पेप्सीचा शेअर किती. आणि पेप्सीने मार्केटमध्ये एंट्री केली आणि कोका कोलाचं मार्केट जर पेप्सीने घ्यायला सुरुवात केली तर याच्यावरती आपल्याला उपाय काय शोधता येईल. म्हणून त्यांनी नीट विचार केला आणि त्याच्या लक्षात आलं की हे लोक केव्हा लिक्विड पितात. मग ते रस्त्याने जाताना लिक्विड पितात, ते थकलेले असताना लिक्विड पितात, ते ऑफिसमध्ये काम करताना लिक्विड पितात, घरी कमी पितात परंतु बाहेर फिरताना मात्र खूप लिक्विड पितात, प्रवासामध्ये लिक्विड पितात. याला काय पर्याय करता येईल. आणि रॉबर्टनी सगळ्यात पहिल्यांदा वेंडिंग मशीन मार्केटला आणलं. कॉईन टाका, ग्लास घ्या, हे मार्केटला आणलं. आणि त्याच्या पुढल्या महिन्यापासून कोका कोलाचा बिझनेस जो 2% कमी झाला होता तो 17% वाढला. एक इनोव्हेटिव्ह आयडिया जग बदलून टाकते. पण ती इनोव्हेटिव्ह आयडिया डोक्यामध्ये असते त्याच्यात पॉझिटिव्ह येस दिस इज गोईंग टू सक्सीड असं तुमच्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग असलं पाहिजे. आणि दुसरा भाग त्यातला जो आहे त्याचं व्यवस्थापन असतं. नुसती ब्राईट आयडिया येऊन नाही चालत, त्याची मॅनेजमेंट करावी लागते. मग त्या मॅनेजमेंटचं पूर्ण मोठं शास्त्र आहे, ते त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघा. पण लक्षात घ्या, जो माणूस पॉझिटिव्ह थिंकर आहे तोच इनोव्हेटिव्ह असू शकतो. निगेटिव्ह थिंकर माणसाच्या मनामध्ये इनोव्हेटिव्ह आयडियाज घेत नाहीत. आणि तुमच्यातला कोणीतरी कदाचित कितीतरी जण त्यांच्या डोक्यात काही इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील तर या इनोव्हेटिव्ह आयडियाजमध्ये ते नक्की मोठे होतील, जग जिंकतील आणि या उद्योगाला मोठं करतील. शेवटी मला तुम्हाला एक सांगायचं राहिलं ते असं की तुम्ही सगळे कदाचित मंदिरात जात असाल, सगळे देवाची पूजा करत असाल. आय होप. म्हणजे काही लोक निरीश्वरवादी पण असतात, काही लोक ईश्वरवादी असतात आणि काही लोक हे वैज्ञानिक पद्धतीने ईश्वरवादी असतात. मी तिसऱ्या गटात आहे. मी वैज्ञानिक पद्धतीने ईश्वरवादी असेल परंतु मी निरीश्वरवादी नाही आणि मी 100% ईश्वरवादी नाही. परंतु तुम्ही सगळेजण मंदिरात जात असाल, सगळेजण तुमचे सगळे कुटुंबमधले लोक, तुमचे आईवडील, तुमचे बाकी सगळे लोक मंदिरात जात असतात. तेव्हा आपण काय म्हणून मंदिरात जातो. आपण सरळ सरळ आपल्याला एक विचार मांडायचा आहे की आपण कशा करता मंदिरात जातो. माझ्या माहितीप्रमाणे 2 गोष्टींकरता की देवा माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर. असेल काही असं पण मला माहिती आहे की देवा माझं काही चुकलं असेल तर माफ कर, हा एक भाग असेल. दुसरा, देवा मला संपन्न कर, देवा माझ्या कुटुंबाला संपन्न कर, देवा मला सुखी कर. सुखीची व्याख्या खूप मोठी आहे. सुखी कर म्हणजे मला हे सगळं दे. आणि मग आपण तिथे पूजा करतो. लक्षात घ्या, मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं की देव तुम्हाला काही न करता, कष्ट न करता, प्रयत्न न करता काहीच देत नाही, तरी तुम्ही त्या देवाकडे मागता. तो देव असं म्हणत असतो की तुम्ही कष्ट करा, प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्न करा आणि तुम्हाला काय पाहिजे ते मी देईन. म्हणजे खरं म्हणजे तुम्हीच तुमचं मिळवलेलं असतं पण तुम्ही म्हणता की ते देवाने दिलं. ओके, मग तिथे एक पवित्र भावना तुमच्या मनामध्ये असते आणि ही पवित्र भावना तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक उत्कर्षाकरता असते. राईट. तुमची देवळातली जी पवित्र भावना आहे ती तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक उत्कर्षाकरता पवित्र भावना असते. तुमच्या वैयक्तिक उत्कर्षाकरता तुम्ही देवासमोर काहीतरी मागणं मांडतात, देवासमोर काहीतरी कमिट करता. ओके. प्रत्येक कामाची जागा हे मंदिर आहे. ही कामाची जागा हे मंदिर आहे. आपोआप काही मिळणार नाही, कष्ट न करता काही मिळणार नाही, पण निश्चित
ह्या कामाच्या प्रत्येकाने आपल्या कामाच्या जागेकडे जर मंदिर म्हणून पाहिलं तर लक्षात घ्या, माझ्या स्वतःच्या वैयक्तिक उत्कर्षाची हीच जागा आहे. उत्कर्षाचे मार्ग वेगळे असतील, पण माझ्या स्वतःच्या उत्कर्षाची हीच जागा आहे. याला टेम्पल ॲप्रोच ऑफ कमिटमेंट असं म्हणतात इंडस्ट्रीमध्ये. आणि ती कमिटमेंट असेल, टेम्पल ॲप्रोच जर असेल कमिटमेंटचा, तर दोघांचा उत्कर्ष असतो. ग्रुपचा उत्कर्ष असतो जिथे काम करता, आणि तुमचा व्यक्तिगत उत्कर्ष असतो. म्हणून सत्या नाडेलाची गोष्ट पुन्हा एकदा आठवा. आणि ग्रुप मोठा झाला तर सत्या नाडेला मोठा झाला. ग्रुप मोठा होईल तर मी मोठा होईल. आणि तसं इथून तिथे, तिथून तिथे, तिथून तिथे असं लोक जातात. आपल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात, तशा ऑपॉर्च्युनिटीज घ्यायला हरकत नसते इतर ठिकाणी. पण ते तात्पुरतं असेल तर कदाचित धोक्याचं असतं. मग धड कुठेच नाही असं होतं. पण एकाच ग्रुपबरोबर जर तुम्ही वर्षानुवर्ष जर काही करत राहिले, त्याच्यातून जर ते पुढे नेत असेल, तो प्रगती होत असेल, त्याच्यात तुमची प्रगती आपोआप होत असते. त्यामुळे त्या संदर्भातला जर काही निगेटिव्ह थॉट डोक्यात असेल तर टेम्पल ॲप्रोच ऑफ कमिटमेंट डोक्यात ठेवा. माझा तुम्हाला ॲडवाईस